नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेड गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला सर्वात जास्त आढळणारी जी काही समस्या आहे तर ती म्हणजे आपले पशु वेळेवरती माझावरती न येणे. मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपले पशु माझावरती न येण्यापाठीमागची मुख्य 8 अशी कुठली कारणं आहेत आणि आपण आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी कुठल्या उपाययोजना त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये बऱ्याच वेळा असे पाहायला मिळते की आपले पशु व्याल्यानंतर खूप जास्त दिवस त्या ठिकाणी उलटून जातात, तरी देखील आपले जे पशु आहेत तर ते माझावरती येत नाहीत. मग या पाठीमागे मित्रांनो कुठली जी काही मेन 8 कारण आहेत की ज्यामुळे आपल्याला या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मित्रांनो, ज्यावेळेस आपले पशु वेळेवरती माझावरती येत नाहीत तर त्या ठिकाणी त्यांना त्यांची गर्भधारणा करण्यासाठी सुद्धा वेळ लागू शकतो आणि आपल्याला जे काही त्यांच्यापासून दुधाचे उत्पादन मिळणार आहे तर त्यामध्ये त्या ठिकाणी घट ही येऊ शकते. त्यामुळे मग मित्रांनो, सर्वात महत्त्वाची जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंची वेळेवरती गर्भधारणा करणे. मग मित्रांनो, जर पशु वेळेवरती माझावरती आलेच नाही तर आपण त्या ठिकाणी गर्भधारणा करण्यासाठी असमर्थ त्या ठिकाणी राहू शकतो. त्यामुळे ही जी 8 कारणं आहेत ती जर आपण त्या ठिकाणी समजून घेतली तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या गोठ्यामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती न येण्याच्या समस्या त्या ठिकाणी येत असतील तर आजचा व्हिडिओ आपण पूर्ण पहा. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपले जे जनावर आहेत तर ते माझावरती न येण्यापाठीमागचं जे पहिलं आणि मुख्य कारण आहे तर यामध्ये एनर्जी आणि प्रोटीनची जर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कमतरता आलेली असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंना माझावरती येण्यासाठी वेळ लागू शकतो. आपले पशु व्याल्यानंतर खूप जास्त प्रमाणामध्ये त्यांच्या शरीरातील एनर्जी त्या ठिकाणी खर्च झालेली असते आणि आपण जर ती आपल्या पशूंच्या आहारामधून, खुराकामधून किंवा इतर कुठल्या सप्लिमेंट्स मधून जर भरून नाही काढली तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या मेंदूमधील हायपोथॅलॅमस ही जी ग्रंथी आहे तर ती GnRH हा जो हार्मोन आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये तयार करण्यासाठी असमर्थ राहते आणि त्या ठिकाणी मग आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी वेळ हा लागू शकतो. तसेच ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता त्या ठिकाणी होते तर मग त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जो काही तयार होणारा इस्ट्रोजन हार्मोन आहे तर त्याची देखील कमतरता त्या ठिकाणी होऊ शकते आणि यामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी समस्या आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना प्रोटीन्स असतील किंवा एनर्जी असेल तर याचा वापर त्या ठिकाणी व्याल्यानंतर करणे अत्यंत गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्या पशूंना त्यांच्या शरीरामधील ही कमतरता तर भरून निघेलच, सोबतच त्यांना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी आपल्याला फायदा हा नक्कीच मिळेल. मित्रांनो, आपले जनावर माझावरती न येण्याचे दुसरे जे काही कारण असू शकते तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये मिनरल्सची कमतरता असू शकते. यामध्ये मग मित्रांनो, मायक्रो मिनरल्स असतील किंवा मॅक्रो मिनरल्स असतील, या दोनही मिनरल्सची आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी महत्वाची भूमिका असते. यामध्ये खास करून कॉपर असेल, फॉस्फरस असेल, झिंक असेल, आयर्न असेल, आयोडीन असेल, कोबाल्ट असेल, मॅंगनीज असेल, तर हे जे मिनरल्स आहेत तर ते आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी नक्कीच त्या ठिकाणी फायदा आपल्याला देताना पाहायला मिळत असतात. मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना जे काही मिनरल मिक्सचरचे सप्लिमेंट्स आपल्याला मार्केटमध्ये येतात तर त्यांचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे, ज्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामधील हे मायक्रो आणि मॅक्रो या दोन्ही प्रकारच्या मिनरल्सची कमतरता त्या ठिकाणी भरून काढण्यासाठी आपल्याला फायदा होईल आणि आपले जे पशु आहेत तर ते वेळेवरती माझावरती येण्यासाठी आपल्याला मदत होईल. मग मित्रांनो, या ठिकाणी आपण आपले पशु व्याल्यानंतर त्यांच्या आहारामध्ये त्यांना या मिनरल मिक्सचर पावडरचा वापर करा. यामध्ये आपल्याला खूप सुंदर असे प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर त्यांचा वापर आपण आपल्या पशूंना साधारणतः 50 ते 100 ग्रॅम दिवसातून एक वेळा जर त्या ठिकाणी केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये जे काही सायलेंट हिट असेल किंवा माझावरती न येण्याच्या समस्या येत असतील तर त्या नक्कीच दूर झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे या मिनरल्सचा जो काही रोल आहे तो देखील अत्यंत महत्वाचा आहे आणि आपल्या पशूंना आपण जर या सप्लिमेंट्सचा वापर त्या ठिकाणी केला तर नक्कीच आपले पशु आपल्याला वेळेवरती माझावरती आलेले सुद्धा दिसतील आणि त्यांची गर्भधारणा सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी वेळेवरती झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, तिसरे जे काही मुख्य कारण आपले पशु माझावरती न येण्यापाठीमागचे आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्सची कमतरता असणे. यामध्ये मित्रांनो आपल्याला व्हिटॅमिन ए असेल, व्हिटॅमिन ई असेल, व्हिटॅमिन डी असेल किंवा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स ग्रुप असेल. मित्रांनो,
या व्हिटॅमिन्सची जर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कमतरता झाली तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे माजचक्र हे थांबलेले आपल्याला पाहायला मिळत असते, किंवा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्सची कमतरता झाल्यावरती त्यांना ॲबॉर्शन होण्याच्या समस्या सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर त्या ठिकाणी मग मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई किंवा व्हिटॅमिन डी किंवा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स यांचे जे काही सप्लिमेंट्स आपल्याला मार्केटमध्ये मिळतात तर त्यांचा आपण त्या ठिकाणी वापर हा करू शकतो. मित्रांनो, यामध्ये आपण आपल्याला मिनरल मिक्सचरच्या ज्या काही पावडर येतात तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे व्हिटॅमिन्स पाहायला मिळतात, किंवा आपल्याला इतर खूप सारे मार्केटमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतील किंवा इतर व्हिटॅमिनचे जे काही लिक्विड टॉनिक आहेत तर ते देखील त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. त्यांचा वापर जर आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी केला तर आपल्या पशूंना वेळेवरती माजावरती आणण्यासाठी सुद्धा आणि त्यांची गर्भधारणा होण्यासाठी आणि टिकवण्यासाठी सुद्धा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. त्यामुळे आपण मिनरल मिक्सचर सप्लिमेंट असेल किंवा व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन लिक्विड जे असतील तर त्यांचा त्या ठिकाणी वापर आपण अवश्य करून पहा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे आपल्या पशूंना पाहायला मिळेल. मित्रांनो, पुढचे जे काही महत्त्वाचे कारण आपले पशु माजावरती न येण्या पाठीमागचे आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना गर्भाशयाचे आजार होणे. यामध्ये मित्रांनो, मेटरायटिस असेल, एंडोमेट्रायटिस असेल किंवा पायोमेट्रा असेल, आपल्याला पहिल्या 1 ते 3 आठवड्यामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांना मेटरायटिसच्या समस्या येऊ शकतात. 21 दिवसानंतर पुढे त्या ठिकाणी आपल्याला एंडोमेट्रायटिसच्या समस्या येऊ शकतात आणि पायोमेट्रा या आजारामध्ये आपल्या पशूंच्या गर्भपिशवीमध्ये पू साचलेला त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर यांसारख्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये आला तर आपले पशु माझावरती येण्यासाठी आपल्याला नक्कीच अडचण पाहायला मिळेल. मग या ठिकाणी मित्रांनो, आपण आपले जे काही पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसार जी काही उपचार त्या ठिकाणी करणे गरजेचे आहे, यामध्ये आपल्या पशूंची गर्भपिशवी स्वच्छ करणे असेल, आपल्या पशूंमध्ये त्यांना हार्मोनचे इंजेक्शन त्या ठिकाणी देणे असतील, अँटीबायोटिक्स त्या ठिकाणी देणे असतील, तर या साऱ्या ट्रीटमेंट त्या ठिकाणी आपण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना जे काही गर्भपिशवीचे आजार झालेले आहेत तर ते ठीक करून आपल्या पशूंमध्ये ते वेळेवरती माझावरती आणण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी नक्कीच चांगला फायदा हा पाहायला मिळेल. त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर अशा प्रकारच्या कुठल्याही समस्या दिसत असतील किंवा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या डॉक्टरांनी सांगितले असेल की आपल्या पशूंमध्ये अशा प्रकारचे आजार आहेत तर त्या ठिकाणी आपण तात्काळ उपाययोजना जर केल्या तर नक्कीच आपल्याला चांगले फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, पुढचं जो काही महत्त्वाचे कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर कृमी किंवा जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये झाला तर त्या ठिकाणी सुद्धा आपले पशु माझावरती येण्यासाठी वेळ हा घेऊ शकतात. ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये या जंतांचा प्रादुर्भाव होतो तर त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना जे काही पोषक घटक त्यांच्या आहारामध्ये देत असतो, विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, एनर्जी असेल किंवा इतर कुठले सप्लिमेंट्स असतील, तर ते आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे काही जंत आहेत तर ते खाऊन घेतात. त्यामुळे मग मित्रांनो, आपल्या पशूंमध्ये या सप्लिमेंट्सची कमतरता त्या ठिकाणी येते. आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन घटणे, आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामधील ऊर्जा कमी होणे, आपल्या पशूंमध्ये त्यांना मरगळ येणे, तर यांसारखी विविध लक्षणं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि मग त्या ठिकाणी आपले जे पशु आहेत तर ते माझावरती येण्यासाठी अडचणी या निर्माण होतात. तर मग अशा ठिकाणी मित्रांनो, आपण आपल्या पशूंचे वेळेवरती जंत निर्मूलन करणे खूप गरजेचे आहे. यामध्ये मित्रांनो, आपण अल्बेंडाझोल या बोलसचा किंवा लिक्विडचा त्या ठिकाणी वापर करू शकतो, किंवा आपल्याला फेनबेंडाझोल असेल, लेव्होमेसॉल ऑक्सिक्लोझेनाइड असेल, क्लोसांटेल असेल, यांसारखे खूप सारे ब्रँड त्या ठिकाणी आपल्याला अवेलेबल आहेत. यापैकी आपण कुठल्याही चांगल्या ब्रँडचा वापर त्या ठिकाणी करून आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे काही जंत आहेत तर त्यांचा त्या ठिकाणी नायनाट हा करू शकतो आणि आपल्या पशूंना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी नक्कीच चांगला फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, आपले जे पशु आहेत तर ते माझावरती न येण्यापाठीमागचं पुढचं जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरामध्ये हार्मोनल इम्बॅलन्स किंवा इरेग्युलॅरिटी होणे. मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये GnRH, LH, FSH किंवा इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन हे जे हार्मोन आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत आणि आपल्या पशूंचे जे काही माजचक्र आहे तर ते पूर्णपणे या हार्मोन्सवर त्या ठिकाणी डिपेंड आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर यांचा असंतुलन बिघडलेले असेल तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच आपले पशु माझावरती येण्यासाठी वेळ हा लागू शकतो किंवा त्यांची गर्भधारणा होण्यासाठी अडचणी येऊ शकतात. मग मित्रांनो, आपण आपले जे काही डॉक्टर आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसार जे काही हार्मोन्सचे इंजेक्शन आपल्याला मार्केटमध्ये येतात तर त्यांचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी किंवा त्यांची गर्भधारणा करण्यासाठी आपण फायदा हा देऊ शकतो. मित्रांनो, पुढचे जे काही कारण आहे तर ते म्हणजे आपल्या पशूंना
आपण त्यांचं जे काही माज ओळखण्याची क्रिया आहे ती जर आपल्याकडून व्यवस्थित होत नसेल, पुअर हीट डिटेक्शन ज्याला आपण म्हणतो, आपल्याला जर अशा प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंमध्ये आपल्याला त्यांना माझ्यावरती जे काही आलेले आहेत तर ते ओळखण्यासाठी अडचणी येऊ शकतात किंवा त्यांची गर्भधारणा करण्यासाठी आपल्याला अडचणी या पाहायला मिळू शकतात. बऱ्याच वेळा आपले जे पशु आहेत तर ते त्या ठिकाणी रात्री माझावरती येत असतात आणि बऱ्याचशा पशूंमध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की रात्रीच्या वेळेस त्यांचा जो माज आहे तर तो ते व्यवस्थित दाखवत असतात, परंतु आपल्याला त्या ठिकाणी तो जर ओळखण्यासाठी अडचणी आल्या तर आपल्याला त्या ठिकाणी आपले पशु माझ्यावरती आले की नाही हे कळण्यासाठी किंवा त्यांची गर्भधारणा करण्यासाठी अडचणी या नक्कीच निर्माण होऊ शकतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे की आपले पशु माझ्यावरती न येणे या पाठीमागची कुठली जी काही 8 कारणं आहेत तर ती आज आपण त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्यामुळे मित्रांनो, आपण आपल्या पशूंना जर ते माझ्यावरती येत नसतील तर आपण सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी उपाययोजना करून पहा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले असे फायदे त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.